चला येतो म्हणलं काय आठवण ठेवतो आठवण रामपूरची नान नाही करायचा यावंच लागते तर मग चला धुरंधर आहेत म्हणलं इथं शांताराम घनघने सारखे तिकडे पिक्चर निघाला म्हणलं धुरंधर तिकीट नाही भेटत तिकीट बिलकुल सपास करून टाकलेलं काय तुला काय वाटून राहिलं चोट्ट्या वानाच्या हरामखोरा चाल येतो म्हणलं चला रामपूरवाले चला तिकडे साहेब बोलावून तुम्हाला चला म्हणलं इथं तुम्हाला थांबा सांगितलं का आम्ही तिकडे जाऊन थांबा ना ते साहेब काय पाहून राहिले तुम्हाला तुमचं काय कोणत्या वस्तू गेलेल्या काय गेल्या ते सुटकेस खोलून ते काय करायचं आहे ना चला म्हणलं मी त्या खोटेला घेऊन येतो काय अध्यक्ष खोटे आहे ना यायचा त्याला घेऊन येतो तुम्ही जा पुढे कोण आहे कोण अध्यक्ष कोण खोटेच आहे ना कोण आहे खोट्यातला मीच म्हणलं मीच खोटे मी बोला काय म्हणता म्हणजे का तुला काय काय पंक्तीचं आमंत्रण आहे का म्हणलं तिथं चाल म्हणलं ते पेटी सुटकेस आणलेली आहे तिथं तर त्यातनी ते कोणा सामान आहे ते उघडते चाबी आमच्या पैसे आहे का उघड आणि कोणाचं काय आहे ते बिलकुल ते बागायला रेकॉर्डवर घ्या लागते आम्हाला निघ बाहेर लवकर गेट खोलतो मी हो ठीक आहे हो देतो चला पाहून घ्या बरं इतकं सामान आहे याच्यातनी एक हार आहे हा आणि एक आपलं ते कानातले त्यानंतर जोडवे आणि ते पैजण आणि ते तो आपलं छोटं मंगळसूत्र आहे ते 2 महिन्याचं आणि आपलं ते 2 लाख रुपये आहेत बाकीचे आणि चिल्लर चाललर ते 5,000 रुपयाचे चिल्लर आहेत नोटा एवढं आहे बाकी तर काही नाही आमच्यापाशी बरं बाकी अजून इकडे तिकडे काही लपवलेलं हे ते अजून काही असन तर इकडे तिकडे काही सांगून द्या आता सांगून द्या म्हणजे कसं आहे कोणाला तुम्ही झाबू दिले ते सगळे बोलाव तुम्ही आता समजलं ना हे आता यायचं काय आहे यातलं कोणाचं यातलं काय आहे म्हणलं हार आहे ना हार आपला मुंशीराम धुटकेचा हार आहे त्याच्यात हार ते दिसते का नाही ते हार मुंशीराम धुटकेचा मग त्याला सांगू द्या ना तुम्ही काय गडबड करू राहिले कोण आहे मुंशीराम धुटके तुम्ही आहे का ते शांताराम घनघनच्या बाजूचे हो ते मायाच आहे ते हार मायाच आहे तर बाकी अजून ते 15,000 रुपये होते आपले मंडपाचं बिल राहिलं होतं त्याचं बोलून घेता येईल बरोबर म्हणजे हार तुमचा आहे आणि 15,000 रुपये बी तुम्हाला दे नाही यातले नाही का बरं खोटे तर यायले 15,000 रुपये मंडपाचे या 2 लाखातले देणं आहे आणि हार बाकी आता तुमचं काय म्हणलं कधी लाभजी आपले दळणाची 1,500 रुपये आहेत दळून दिलं होतं तर हे पैसे देणार होते याने कबूल केलं म्हणून आम्ही द्यायलो बरोबर ठीक आहे तुमचे 1,500 रुपये देऊन देऊ याच्यातून आपले पाहिजे म्हणलं 5,000 रुपये आहेत 3 जण आम्ही कामाला आलो होतो आचारी स्वयंपाक करायसाठी खोटेनंच बोलावलं होतं आम्हाला म्हणलं खोटे 5,000 यायचे 5 यायचे 1,500 त्या कंडीलाबाजीचे 15,000 मंडपवाल्याचे हो म्हटलं होतं हो काय असेल ते देऊन देतात मग आपले 21,000 आहे म्हणलं किराणा मालाची आपले 21 ते बाकी तर ते आहे का नाही कानातले गिनातले सगळं ते आम्ही घेतलं होतं इथं तर ते आमचं आहे म्हणलं बरोबर ठीक आहे ना बाकीचे मग आता हे 2 लाखातले तुम्हाला सगळेले अजून कोणाचे काही राहिलं का झाले ना सगळे हो झाले सगळे झाले फक्त ते आपलं गाडीचं भाडं राहिलं आमचं म्हणजे यायच्या ज्यांना जे आम्हाला समजा खर्च आला या जायचा आहे ते तर माई गाडी आहे आणि कंदिलाबाजीची गाडी आहे तर आम्हाला 3,000 रुपये म्हणजे डिझेल पाण्यात गेले हो ते वावरात जाणं त्याची भेट घेणं तर 3,000 रुपये आणि हे बाकीचे यायचा आतापर्यंत म्हणजे मधात एक खेप जेवण दिलं त्याला नाश्ता दिला त्याचे 3,000 म्हणजे 6,000 रुपये इतर खर्च आला 6,000 नाही का हो बरोबर ते लिहा लागत होतं ना ते नाही लिहिलं तुम्ही ते लिहून टाक जा मग 6,000 रुपये शिवलाल भाऊचे 3 आणि कंदिलाबाजीचे 3 समजा बरं अजून काही कोणाचं काही राहिलं झाले सगळे निपटले का आता जागेवर शिवल्या नाही जे मला वाटते 3,000चं बरं झालं आता काही कोणाचं काही राहिलं नाही आता ते काय कोणाचे किती आहे ते मग हिशोब करून घ्या तेवढे देऊन द्या आणि बाकीचे काय रेकॉर्डले लिहून जमा करून द्या आणि ते हारगीर काय आहे तर ते सगळं बरं बाकी खोटे याच्यात काही अडचण कोणाचं काही म्हणजे जास्तीचं कोण सांगितलं का नाही काही नाही जास्त हो जे सांगितलं बरोबर आहे आम्ही निघते का 5,000 अजून नाही का हो ना काय कसं काय करा ऑर्केस्ट्रावाले ते राहिले होते नाही का हो ना त्याने वाजवलं ना जरा अरे काय खोटे तुम्ही काय बोलून राहिले यायचे राहिले ना अजून ते ऑर्केस्ट्रावाल्याचे ते अनुभव नाहीत का आमचे त्याचा ऑर्केस्ट्रा होता 5,000 रुपये त्याला देऊ केले होते यायनं विचारून घ्या आत्ताच का ते आलू भाऊचे 5,000 आहे म्हणते ना अजून ते याच्यात लागू होईल ना मग आता काय सबनच आता चहा पाण्यापासून घेता राजू तसं तर मग आम्हाला खर्च आला मग अरे हो पण आता मनाचं काय मग लग्नाळू गँग ना असं करून देतो लग्न मग आता हे तुम्हाला भूडण भरणं आहे आणि हे बाकीचे 2 लाख तुम्ही आणले कुठून आणले आणि काय आणले आता यातली यायची किती होती बेरीज पाहून घ्या आता याच्यातनी आहे मुंशीराम भाऊ 15,000 रुपये मंडप सरपंच साहेब 21,000 रुपये मामा लुटेचे 5,000 आणि शिवलाल भाऊचे 3,000 रुपये डिझेल पाणी कंदिलाबाजीचे 1,500 दैनाचे आणि 3,000 नाश्त्याचे आणि त्यानंतर 5,000 रुपये आलू भाऊचे ऑर्केस्ट्राचे 53,500 रुपये होऊन राहिले सगळे 53,500 यायला मी देऊन टाकतो विषय क्लिअर झालं मोकळं बोला पण ते आपलं हाराचं म्हणलं हार आपलं मुंशीरामचा देऊन टाका आणि आपलं सोनं संतोष टुकटुकीचं
हो हो ते राहिलं आपलं. पण मी काय म्हणतो, आता हे नेमकं म्हणजे तुम्हीच दिलं का बा? हो म्हणजे आम्हाला रेकॉर्डले दाखवा लागेल ना कोणानं नेलं कोणाचं होय. तर तुम्ही काय करा, ते पावती तुम्ही सोबत आणलेली आहे का त्या सोन्याची? नाही, पावती घरी आहे पण का हो, म्हणजे सोबत नाही ठेवली आम्ही. घरी आहे, तर घरी कालच घेतलं होतं माझ्या बापून. तर घरी आहे पावती. मग उद्या घेऊन या तुम्ही. उद्या घेऊन या, तुमचं ते सोनं घेऊन जा. हो बाकायदा काही टेन्शनचं काम नाही. तुमचं कसं मुंगशीरामची झुटकी तुमची पावती आहे का? कायची पावती कायचं काय नाही का आमच्याजवळ. हो ना, आता मला जास्त बोलायला पुरत नाही, तर मला मावर गरम व्हायचा. काय सांगावं नाही का? हो ना, पावती तर नाही येईल कशी. हा हो हो हाय 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 ना, हो हाय हाय हाय, हो हाय हाय मारुतीजवळ आहे, हो पावती आहे. तर ठीक आहे ना, मग दोघे जण उद्या पावट्या घेऊन या तुम्ही, तुमचं सोनं घेऊन जा. फक्त पैशावाले जे जे आहे हो ते तुम्ही आता सांगडे साहेब तुम्हाला पैसे वाटप करून देईल आणि तुमच्या सह्या घेईल. हा चला क्लिअर विषय. पण किती खराब गुटीवर राहिले आमच्या. आता पावती कुठून आणू आम्ही. हो ना, चमचम करू राहिला छटी माई. नाही नाही साहेब, पण मी काय म्हणत होतो, हो, आता हे समजा जे हार आहे, हो हार आपला मुंगशीराम दुटकेचा. तुमच्या समोरच आता खोटे आहे इथं बसलेले सगळे लोक बसलेले आहे, त्याच्या समक्ष यायला हार दिलेला आहे. तर मग आता हे पावती आणा हे आणा तेवढं काही गरजच नव्हती ना. इथे इथं आता मोकळं करून दिलं असतं. कसं आहे, आता आमच्या मागं असते कामं. आता एक तर लई नसती दिवसा रातच्या पाणी द्या दिवसा कामं करा. म्हणून म्हणलं हो, असं कसं करा, हे हार देऊनच टाका ना. कायले आता तेवढं पावती पाहिजे तुम्ही. सांगा कायच करा. अरे मग आता उद्या तुम्ही 10 मिनिटासाठी येऊ शकत नाही का? पावती हाय म्हणता ना, मग पावती हाय म्हणल्यावर तुम्ही काय आले आता झिलप्या पाडून राहिले. आणून द्या आणि त्याला काम असेल त्या पावतीचं देता नसं नियत. नाही बरोबर आहे, ते कसं कंडीला तुम्हाला कसं लक्षात नेऊन राहिलं काय होते. आपण समजा वस्तू तुमच्या हाती हवाले केली, आता मुंशीराम झुटकेले मी हार देऊन दिला. उद्या त्याचं पोरगच मापाशी यायचं. अरे बा तुम्ही कशा काय त्याला दिला, हार तर माया होता. नसती म्हणजे मा घरून भरू का मी? रेकॉर्डले द्या लागत ना की बा खरोखर हे हार याचाच होय, एक तर चोरीचा माल आहे. आता तुमचा होय का अजून दुसऱ्या पार्टीला धोका दिला आहे ना. म्हणून प्रत्यक्ष आम्हाला रेकॉर्डमध्ये लिहायला लागते ते की बा या व्यक्तीचा हार आहे, हे प्रूफ आहे या पावतीचा. म्हणून आम्हाला प्रूफ पाहिजे, प्रूफ. नाही नाही जमत नाही वाटते, चाल नाही का. आता पावतीशिवाय काहीतरी जुगाड करावंच लागते. असं आहे का ते. बरं 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 ठीक आहे ना. नाही आम्हाला काही एवढं माहीत नाही राहत ना. आम्हाला वाटतं बा कसं आता सारखं आहे. इच्छा इथं देऊन दिलं मोकळं झालं. आता सगळ्या समोरच हार दिला होता आम्ही. असं काही दुसरा का चोरीचा थोडीच आहे काही. बरं चला मग आता. हो चला निघू मग नाही का. मग पैसे वाटप करून द्या यायचे. आम्ही पाहतो मग उद्या. ठीक आहे. आता माय मग 1500 रुपये ते 3000 रुपये देऊन द्या मला. हो हो सांगडे साहेब यायला सगळ्याला वाटप करून द्या. हो चला ठीक आहे मग. हो चला बसा तुम्ही तिथं. येऊ राहिले ते. ओके. आले भेटले ना आता सगळ्याचे पैसे. झाला आता विषय क्लिअर. फक्त आता जरा असं मुंगशीराम भाऊचंच राहिलं वाटते नाही का हाराचं. आणि आपलं संतोषचं समजा. आता उद्या पावत्या देऊन द्या आणि ते घेऊन जा मग. अरे काय सांगा आमचं नाही का. हो ना आम्हाला माहीत आता. हो किती धुकधुक करू राहिलं असं आमचं. हो ना ते आता पावती आता मुंगशीला मागं ना ते काय मारतीनं आणला होता म्हणजे हार. आता त्यालाच माहीत आता. असं ना. मग आता पावती पाहिला मारतेले त्याला म्हणा कुठं आहे पाय, आणि ते उद्या मग कोणी या आणि घेऊन जा दे. हो ना आता ते मारतील म्हणा. हो ना मग मागन त्याला पावती. हो पण नाही शिवलेलं का. हो मागून मस्त तर 5-7 हजार रुपये फायदा केला नाही का. माया 3चा केला. तुझ्या मस्त डिझेल पाणी 3000 काढले. का 500 डिझेल नाही टाकलं पाहिजे ते पैसे आमच्यापासून घेतले. आणि म्हणलं ते आलं भाऊ ते 5000 रुपये पाहिजे बा म्हणलं. हो ते नाही तर मग कसं देशील खिशात घालू. त्याला ऑर्केस्ट्रा देऊन देऊ. ते पोट्टे नाचले राजा त्यानं वाजवलं म्हणलं. असं आहे बुड्याचं काम नाही का. दुसऱ्याचं बातच चालते बुड्याले. हो ना त्याचा फायदा झाला 3चा त्याचा विचार नाही मले झाला ते बा. हो ना पण आता ते आता का आलूभाऊचे पैसे मी खाणार आहो का. गेलं की देतो बा त्याले. पोट्टेच होते त्याच्यात नाही. आमचा भूषण नाही होता ते. मग लय पोट्टे आहे त्याच्यात. करतील ते वाटा पण घेतील. बाकी आता तुमचा फायदा नाही केला का बा सांगा बा. चला आता प्रकरण निपटलं सॉल्व झालं शांताराम भाऊचं आणि खरोखर झाबरू कोणाचं अभिनंदन. आणि आता आपण आता आपापल्या गाडीनं आपापल्या घरी चालले जाऊ. मामा लुटेरने सहकार्य केलं त्याचं बी अभिनंदन. तर चला आता सरपंच साहेब हो झालं ना आपलं क्लिअर. हो चला आता घराकडे. चला येतो मग मी बी आता. हो भेटू अजून काही असं काही एखादं प्रकरण घडलं की. चला ठीक आहे धन्यवाद. निघतो मी इकडून. नाही मी नाही गेलो पोलीस स्टेशनमध्ये. मी काय नाही गेलो. मी मधातून आलो. लक्ष्मण भाऊचा फोन आला. हो ये म्हणे धाब्यावर. हो ते आता रिपोर्ट द्यायला जातील म्हणे ते फालतू आता. हो पाहता येते मग काय होते तर. आता मग काय झालं काय नाही मला काहीच माहित नाही. तुला माहिती नाही वाटते बा. अरे बा त्याला पकडलं तरी बघ पकडले म्हणते त्याला सगळं झालं. बघ आपल्याला आता येऊन राहिले घराकडे ते. बघ झालं निपटापट झालंय तरी. मला शांताराम भाऊ सांगा जरा. हो का रे मग तर जमलं. मग आता हे बाकी लोकांचं मग आता हे सोनं कोणाचं काही नेलं ते भेटलं सर मग नाही. बरोबर आता एवढं काही विचारलं नाही बा. हो घरी आल्यावर समजतेस तर काय तर. पाहू ना आता काय सकाळी सांगते नसते. म्हणजे मग कधी म्हणजे फोन आहे रे. हो पाहतो मग आता हे तर सगळी माहितीच भेटते आपल्याला. आता 1 मिनिट. हॅलो हा बोला खंदिराबाजी काय निपटलं म्हणते मग. काय कसं काय काय झालं मग.
झालं झालं म्हणलं निपटलं हो त्याच्यासाठी फोन केला तुले म्हणलं कसं आहे आता आम्ही येऊ राहिलो घराकडे तर आम्ही आमच्या गाडीत आहो आणि आपलं समजा शिवलाल आणि ते 2-4 जण येऊ राहिलो घराकडे आता त्याची मागं पुढे गाडी चालू आहे आमची पाहिजे म्हणलं लवकर घरापाशी येऊन जा म्हणलं तुम्ही तुमचे ते ऑर्केस्ट्राचे पैसे म्हणलं पाहिजे भेटलेले आहेत पोलीस स्टेशनमधून 5,000 रुपये शिवलाल जवळ आहे म्हणलं शिवलाल जवळ लवकर ये जा म्हणलं त्याच्या घरापाशी नाही तर मग कसं फायदा बा मग नाही तो बोलून राहिले आमच्या ऑर्केस्ट्राचे पैसे दिले का असं हो का अरे मग तर याच लागल मग किती दिले 5,000 हो 5,000 रुपये 5,000 दिले बरं हो पाहिजे नाही तर शिवल्या कमी सांगून तुम्हाला आमच्या लेखतात दिले आणि त्यांना त्याच्याजवळ ठेवलेले आहेत ते म्हणलं पाहिजे त्या घरापाशी जा नाही तर उद्या तुम्हाला सकाळी भेटण्याची गॅरंटी नाही बरं हो आताच लवकर जा आणि पटकन पैसे मागून घ्या तेच म्हणलं आमच्या भानवले दे जा म्हणलं काही त्याच्यातले ते होता त्याचे ना याले वाजवाले नाही देतो ना आम्ही 5-6 जण आहो ना हो 1,000 800 येते आम्हाला हो जातो आम्ही आता हो आता झुंबर भाऊ इथंच आहे तर झुंबर आणि आम्ही आता घरीच जातो मग त्याच्या घरापाशी बसा लागत जाऊन हो ते तिथेच बसावं नाही तर मग हे बा रात गई बात गई हो मग सकाळचा काही भरोसा नाही बरं जा आता येतो आम्ही 15 मिनिटात 20 मिनिटात पोहोचतो आता त्याची गाडी आमच्या मागा आहे हो ठीक आहे ठेवतो मग आलो होतं हजर आहे बाबा घरापुढे नाही का लागलाय का पता म्हणून 5,000 घेतली म्हणून अरे का काय कुकड्या पोट्टी गिट्टी काय लायले म्हणलं काय गडबड काय झालं रे बा काही नाही बस आपलं सहज काय ते झालं म्हणते निपट नापट या प्रकरणाचं हो पैसे गिसे आपापले भेटले म्हणते लोक आले काय ते ऑर्केस्ट्राचे भेटले म्हणते नाही हो काय तुमच्याजवळ ठेवले म्हणते ते सांगा वाटलंच मला कोणतरी फोन केला असं नाही का शिवलाल जोड आहे बा दिन दडपून अरे मग आता काय इतकं काय घरापुढे या लागते का अरे पैसे आणूनच देऊन राहिलो होतो ना मी ते काय कोण केला फोन तुम्हाला कोण सांगणार ते ते कसं आला होता फोन आम्हाला बरे झालं म्हणे हो तुमच्या ऑर्केस्ट्राचे भेटले म्हणे बा मस्त जमलं म्हणे बरोबर मग पोट्टे म्हणे चला म्हणे बा आताच वाटप करून घेऊ म्हणे शिवलाल भाऊ येतीलच आता बरोबर म्हणलं इथं आम्ही आता कसं वाटच पाहू राहिलो होतो झालं बाबा कल्याण नाही का हो सटकन देऊन द्यायला पुरते नाही तर इथल्या का झोपही नाही लागू द्यायची अरे बा आताच घेऊन जा पैसे म्हणलं लवकर हो डोकं खाऊ नका बा फालतू राहायचे फालतू मी घ्यायला नसते पुरले ती मी बोललो म्हणून भेटले तर लेको पैसे ती नाही तर ते पैसे गेले होते तुमची जाऊ द्या या इकडे पैसे घेऊन घ्या बा आणि चालले जा फालतू जाऊ ना नावाचा खराबा करणं या इकडे चांगलं बा संकटातून वाचलो आपण हो शांताराम भाऊन खरोखर आयडिया लढवली डिक्कीत जाऊन बसले म्हणून हे सगळं आपलं आज जागेवर आहे नाही तर आज म्हणतो 1.5-2 लाखाला आम्ही फिटलो होतो आणि तुम्ही फिटले होती नाही का जाऊ द्या आता जे झालं ते झालं फक्त म्हणलं उद्या मग सकाळी कसं याटून चालता का आपल्या मग हो ते कसं आता पावती गिवती पाहतो घरी जाऊन तिच्याजवळ दिली ती म्या तर मग तुमची पावती पाहून घ्या आणि आपण मग सकाळी याटून चालले जाऊ आपल्या याची पावतीनं कायचं काय नाही का हो ना इथं आमच्या आता चुई मुगा लागले आम्हाला हो ना रातभर झोप येते का नाही काय सांगा अरे हो ना आता काय पाहू ना आता मारतीले आता पाहा लागत सांगा लागत मुंशीराम आता म्हणून ना त्याला पण काय नाही का साहेबाचं नसतंच ताप आहे नाही का हो ना काय आता काय सरळ होतं ना सगळ्या समक्ष आपणच दिलेला हार आहे आपणच सगळं केलेलं आहे आता तिसरा कोण म्हणणार आहे माया म्हणून काही आपलं साहेबाचं का नाही एकच लावते ती बी नाटकं करते तर लवकर देणं नसते हो सतावतात लोक ते बरोबर आहे म्हणा पण कसं नियम असते त्याली बी कंदिला बाजी मग आता बा कोण नेलं दुसरा भल कोणाच याचा माया सोय बा मग तुम्हाला नाही माहीत लय मोठं असते ते हो त्याला सगळं अनुभव असते आपल्याला माहिती नाही त्यातली मग आपण आपल्यालाच काय भ्यायचं काम आहे आपल्याला पावते असल्यावर नाही का नाही आपल्यालाच काय कोणतं आपलं काय चोरी आहे काही आता मारतीला सांगून देतो पावती पाय म्हणतो पेटी गिटी तसं नसते आता त्यालाच माहीत आहे ती पण मग पाहून घ्या ना मग आताच मग सकाळी मग कसं संग मग चालले जाऊ आपण म्हणजे कसं बरं राहते नाही तू चालत आहे पुढे आम्ही मागून येतो आता आमचं मोठं किचकट प्रकरण आहे आम्ही जातो ना नंतर जातो आमची गाडी आहे ना माझं गाडी आहे मग काय आमचं कामं पाहून जाईन आम्ही आता दुपारी तू आणून घे काही विषय नाही ठीक आहे ये मग आता तू आम्ही जरा करतो चक्की बंद करतो निघतो मग आता ठीक आहे ओके गेला का मावली हो गेला वाटते हो काय कसं रे मुंशीरामले काय नसतंच गळ्यात येऊ राहिलं आपल्या आपण राजा मायबीन दया तिकडे कुत्रं पीठ खाऊ राहिलं आपलं सांग बरं आता इतकं आपल्याला वरचा देणारा देऊ राहिला आणि हे आपलं कर्म नेऊन राहिलं कसं करा म्हणलं आता नाही पावतीचा मेळ कसा लावा कसा हो ना तेच तर म्हणून राहिलं आता काय करता यायचं आता हो ना एक तर धरलं तर डसते आणि सोडलं तर पैते अशी गत झाली आपली आता नाही म्हणता येत नाही होय म्हणता येत नाही होय म्हणला तर पावती आण म्हणजे कसं कागद दाखवू नाही तर मग श्राद्ध कर असं काम झालं आता हो ना काहीतरी स्वतःच लागं नाही का हो ना आता हरपत नसते का पावत्या लोकांची हरपत नाही का म्हणता आपण सांगून दिलं का हरपलं बा आता मारतीच्या लग्नातलं होय बा ते असं काहीतरी स्टोरी बनवावं लागेल आपल्याला की बा समजा लग्नात घेतलं होतं त्यावेळेस मग पावत्या काही राहिल्या नाही राहिल्या काही हरपल्या काही जरासं गहाण ठेवलं होतं तर मग जरा इकडे तिकडे गेल्या असं करून काहीतरी जुगाड बसवावं लागेल आपल्याला फक्त मारतीला सांगा लागेल राजा हो कसं तू एक काम कर आता मारतीले हो आपल्या घरी घेऊन ये कारण की आता आपल्या घरच्याला माहिती सांगणं आवश्यक आहे नाही तर मग ते कसं होईल खोलफिटिंग होईल फालतूचं नसतं आंगलं टीन आपल्या घरच्याला तर कमीत कमी माहिती पाहिजे ना हो आपल्याला सापडलं बा असं आहे बा तुम्ही असं म्हणा झालं एक फक्त तिथून आपलं ते तेवढा हार उचलला की झालं निपटलं मग काय हरपली बा पावती का हरपत नसते का आता लग्नातल्या पावत्या कोणाजवळ सांग बरं तू मग लय जणांच्या हरपल्या
तसंच करावं लागेल मग नाही का हो पोरीच्या बापानं सोनं केलं बा हो, काही पावते देल त्या काही नाही देल त्या असं तसं करून देणके गिणके हो सगळे गोयमाय करू जाय तिकडे नाही का घेऊन येऊ आपण मग तिथून हो हरपली बा पावती. तसंच करावं लागते ते हो साहेबाला कापी गिपी पाजा लागेल जरा असं शांततेनं आपलं विषय काढा लागेल असं असं झालं बा आता काय करा तुम्हीच मार्ग सांगा बा. आता ते काय सांगा लागतं तुम्हाला नाही का हो पण मी म्हणतो शिवलाल गिवलाल जर समजा हाताशी घेतलं म्हणा किंवा मग देवदस्त नाही का मी देवदस्त ते अंगावरचे आता नाही का शांताराम म्हणा किंवा आपला शिवलाल हो या दोघांपैकी जर बजेट बसवला तर काही याच्यात मेळ बसन का समजा झाबरूच्या मार्फत बा साहेबाला बोलून बा पावती हरपली बा आमची. अरे बाबा शिवलाले कुठं आणता याच्यात नाही राजा ते तर पुरं घशात घालन मग त्याच्या सायकलमध्ये सापडले ना आपल्याला ते म्हणून माझ्या सायकलमध्ये सापडलं राजा आणि तुम्ही असं कसं करू राहिले अर्धा हिस्सा पाडते ते हो त्याच्यापेक्षा असं करायचं हो शांतारामने सांगण्यात मजा नाही शांताराम म्हणून तुम्ही नसतीचे कामं सापडलं तर सांगितलं नाही असे कसं काय कोणाचं काय होईल ते आता पाहायला लागेल का मग सगळ्या गावात बॉम्ब होईल मग तर त्यापेक्षा आपण एक काम करू हो आपणच आपले घरचेच प्रकरण निपटू हे साहेबाला म्हणू बा खरोखर आता हरपली तर काय करू शकतो बा असं तसं बरोबर निपटान आपण करू जास्त काही आपल्याला कोणाला सांगायला पुरत नाही फक्त आता तू मारतील मा घरी घेऊन ये आपलं भानू घेऊन त्याला मी बरोबर स्टोरी सांगून देतो ठीक आहे ओके. नाही आणली ओटे खुशी तुम्ही आता म्हणजे आता सांगून राहिले नाही आता हे म्हणजे अंगावर आल्यावर म्हणजे तुम्हाला हार सापडला होता नाही हो ना आम्हाला तर आता लोक तुम्ही सांगितलंय नाही हो तरीच तर आम्ही म्हणू बा हो ना संतोषले हार दिला लोक म्हणे मिळालं हार इकला काही इकला कुठून आणला काय आहे गडबड विचारणार असो तुम्ही आता तुम्हाला हो मिळालं काही सांगता येत नाही बा केला असं एखादा हार दोघा मिळून आता तुमचं काही सांगता येत नाही पण आता हे तुम्ही आता सांगून राहिले की बा असं झालं हार सापडला आम्हाला कोणाचा आहे काय नाही आणि आम्ही पैसे वसूल करून राहिलो होतो. नाही ना बापा कुठून काय आणते काही नाही यायला सापडते कसं सापडते तर कुठं काही चोरून गेलो तर नाही आणला ना बापा कोणते काही सापडते तुम्हाला सापडते का असंच आहे ना तुमचं तुम्हाला काही समजतच नाही ना आता माय योग चांगली मध्ये सापड आम्ही वावरात चाललो होतो आम्हाला दिसला ते पडलेला त्या कॅनलच्या रस्त्यानं मग आता तिथं सापडला तर मग आम्ही म्हटलं बा मग आता सापडल्यावर घेत नाही का म्हणून सांगा बा तुम्ही लहानपणी मी सांगतो तुले 5 रुपये पडले होते एका जणाचे तर 5 रुपयावर मी म्हणजे 2 घंटे उभा होतो पाय देऊन हो त्याचे म्हणजे ते इकडे तिकडे थांबले तर मी म्हणून अरे तिकडे आहे का पण त्या याच्यावरचा पाय मी उचलला नाही इतकी ऊन होती तरी बी मग तुम्ही म्हणता राजा ते उचलला काय नसं केलं काय मग एवढा मोठा हार का मी काय कोणाला दुसऱ्या सापडू देऊ का मग माझ्या लक होतं तकदीर होतं पण देवाना दिलं ना आपल्याला पहिले बी 30-30 लाख रुपयाचं आपल्याला घबाड सापडलं होतं आणि आता सापडलं तर कोणाचं असं बिचाराचं देऊन द्यायला लागत होतं गावात सांगायला लागत होतं कोणाचा हार पडला का काय पडला का देऊन टाकायचं असतं गावात कोणाचा आणि कोणाचा नाही अरे नाही ना गावातलं हारच नाही ते मग काय ते हार कोणाचं तुम्हाला सांगतो मी ती सायकल आहे की नाही आपली शिवलालची खादोड्याच्या घरी गेलते ना हे नाटक करायला CID घेऊन तर त्यावेळेस यायचा गेम करायसाठी खादोड्यानं त्या शीट खाली ठेवला लपून म्हणून तर ते मानमुळे ते न्यासाठी आला होता बोलला ते 1 लाख किती रुपये 1.25-2 लाख रुपये तर त्याला वाटे हार आहे का बा त्याच्यात तर त्याच्यात हार नव्हता काऊन किती आम्हाला सापडला ना असं आहे ते हे वावरात घेऊन गेलं भुसने आणि तिकून येता अनुभव घेऊन आले ते खळंगला रस्ता आहे आपला ते होता ते पडला तर आम्हाला सापडला बापा कुठं येऊन पोहोचलो म्हणजे सायकल मधल्या सीट मधला पडला आणि ते तुम्हाला योग तुमची चांगले तुम्हाला सापडला सांगा आता म्हणजे किती आपत झाली मग आता ते तुम्ही म्हणजे सरकन इकडे तिकडे मोडून टाकायला होता यायला काय द्यायला होता मराले चाललोच होतो रे बापा निघालो होतो ना आम्ही ते हे भेटलं ना आम्हाला झुमऱ्या म्हणे लग्नाळू गँग आली म्हणे असं आहे तसं आहे म्हणून आम्ही बऱ्याच खोलपिटिंग करायला गेलो मी आता झुमऱ्या दिसलं की माझ्या काही काम होत नाही आम्ही काही गेलो नाही रईत केलं त्या दिवसचं रईत केलं तर केलं मग आता हे लग्नाचं मग आलं चला बा हो करून टाकू रात्रीतून मग आता सोनं कुठं घ्यावं तर मग आमच्या लक्षात आलं की बा आपल्याकडे आहे हो आपल्याला एक तर पावती नाही दुकानदार विचारतेस ना कुठचं होय का होय टमक त्यापेक्षा म्हणतो बा याला आपण इच्छा इथं देऊन टाकू नगदी पैसे होते त्याची बँकेत पैसे आहे म्हणे बा उद्याच देतो म्हणे पण आता लग्नात हे लग्नाळू ते नवरीन पहिली फोन घेऊन गेली असं काय माहिती आता घेऊन पाहिजे म्हणून ते घेऊन पाहिली नेले तर नेलेलं का पोलीस स्टेशनला गेला मग पोलीस स्टेशनवाले म्हणते की म्हणजे पावती पाहिजे मग आता पावती आणू कुठून नाही बा काहीच करू नका खरं सांगून द्या असंच आहे म्हणा बा आम्हाला सापडला होता म्हणा त्या हार पावती नाही म्हणा आमच्यापाशी असं कसं काय राजा इतका मोठा राजा मला सांगा तुम्ही 3 लाख रुपयाचा हार काय असं म्हणत असते का काही आपलं काही नाही फक्त एक काम करा मी सांगतो तसं करा तुम्ही आता काय करायचं मग सांगा काय करू नाही एकच सांगायचं फक्त म्हणा बा लग्नाच्या वक्ती आम्ही 1 वर्ष अगोदर समजा हे घेतली होती म्हणा सोनं नाणं घ्यायला गेलतो म्हणा कपडा लत्ता घ्यायच्या दिवशी तर त्यावेळेस काही 4-5 दुकानातून कुठं कानातले घेतले कुठं इथचं तिथचं असं 4 दुकानातलं आम्ही सोनं घेतलं म्हणा तर त्याच्या पावत्या कसं झालं म्हणा ठेवल्या गेल्या म्हणा पद्धतशीर होत्या म्हणा आता तो पण लेकाची दिसूनच नाही राहिले म्हणा बहुतेक आता म्हणजे कुठं गेली कुठं हरपली लय पाहिलं म्हणा आम्ही बहुतेक धुण्यात गेली का कुठं 1-2 वेळ गहाण नाही ठेवलं म्हणा सोनं तर ते काय हुकवाक झालं म्हणा तर आता त्याची तर काही पावती नाही म्हणा आमच्यापाशी बा पण आता प्रत्यक्ष आमचं सोय म्हणा याच्यात काही आता काही हे नाही दुमत नाही म्हणा बरं म्हणजे असं सांगायचं नाही का म्हणजे पावती हरपली बा समजा असं म्हणा ना सरळ बस तसं सांगायचं हो म्हणा एक तर सासरेबाच्या घरी राहिली का म्हणा इकडे आणल्या गेली जरासं काही लक्षच नाही येऊन राहिलं म्हणा असं तसं करून आपलं कार्यक्रम करून टाकू बस झालं काम बरं पाहा लागेल मग आता तसं आता नाही का बरं पण असे कामं नको करत जो काही सापडलं सांगत जा देऊन टाकायचं कोणाचं बी आता हे नसतं गयात आणलं आणि हे दिलं तर दिलं नाही दिली तर मग आणा म्हणून कुठून आणा पावती नाही तर देतच नाही तर मग
काहीच नाही होत ना. फक्त कसं खोटं बोला लागते पण रेटून बोला लागते. रेटून बोलायचं असं मस्त मस्त शांत बसायचं. असं झालं म्हणा काय एखादं धुण्यातच गेली म्हणा ते बाईनं बहुतेक मला वाटते धुण्यात नेली का झाडण्यात नेली. काय बाहेर काही लक्ष राहत नाही म्हणा. असं तसं आपलं मोठेपणा करायचा. हो तसाही तू करतो बी तसं बोलता येत तुले. झालं तर लागन तर मग मला शिवलालले बी घेऊन जात सांगू. हो मी येतो तसा. कारण की शिवलालले समजून सांगायचं की बा हरपले राजे कसं करा आता. बरोबर पाहू ना मग आता उद्या काय होते तसं करावं लागेल मग नाही का. आता सकाळी मग जाऊ मग सगळेच आपण नाही का. अजून एक काम करावं लागेल आपल्याला म्हणजे कसं म्हणजे आपला मुद्दा एकदम पॉवरफुल वाटला पाहिजे. काय करायचं हो सकाळी दोघं बापले का तुम्ही हो भांडणं करा भांडणं. हो तुम्ही कुठे ठेवली म्या कुठे ठेवली असं झालं तसं झालं. हा बरोबर ठेवता येत नाही का तुम्हाला. हो एकमेकावर गरम व्हा तुम्ही. हो घरच्या बायाला सांगून द्या. हो असंच आहे म्हणा ते. एकमेकावर गरम व्हा मारामारीवर या. हो लोकांना वाटलं पाहिजे मग खरोखर याने पावती हरवली का. मग जायचं शिवलाला घेऊन पोलीस स्टेशनले. असं झालं गड्या मला देऊ असले. हो म्हणा बा यायची पावती हरपली एकमेकाला मारायला उठले होते म्हणा बापले को. हो तर मग त्याला वाटते जाऊ द्या बा यायचं सोय देऊन टाकते मग. हो असं काहीतरी बरोबर नाटक मस्त पद्धतशीर करा. उद्या सकाळी तिथून जाऊन आपलं हार घेऊन येऊ. झालं काम आपलं.